आणि उपेक्षित आहे. उद्यापासून सांगतो, हा जो रस्ता आहे हा इतका सुंदर आहे, तुमचं आयुष्य बदलून जाईल. माझ्यासारखा सामान्य माणूस आज जगभर पोहोचतो फक्त प्रभू रामचंद्र प्रभू कृष्णाचं का आणि हेच सगळं भगवद्गीतेमध्ये आहे, बाकी वेगळं काही नाही. मी ते सांगतोय ना, या औषधं नाही सांगतो, साऱ्या औषधाच्या मला औषधाने बरे झाले असते ना तुम्ही सगळेच या औषधाने नाही बरं. ते देवाने दिलेलं जे आहे ना त्या औषधं फक्त घ्या, 15 दिवसासाठी रस्ता बदलून पहा, अनुभव करा. म्हणून दशा बदलायची असेल दिशा बदला, परिस्थिती बदलायची असेल रस्ता बदला. म्हणून सांगतो 15 दिवसासाठीची दिनचर्या आता जी समजवतोय ती फक्त नीट समजून घ्या. सकाळी उठल्यापासून आतापर्यंत तुम्ही काय करत असाल, चहा दूध नाश्ता पाणी काय करत असाल करत असाल, एक 15 दिवसासाठी फक्त आहे ना बाबा बिन ब्रेकच्या गाडीवर आपण बसत, आपली लाडकी व्यक्ती बसत लोकांना की माझ्या जीवनाला माझ्या जेवणाला ब्रेक नको, कुठं तरी ब्रेक नको का? आपण साधी गाडी घेतो, एवढा पैसा आपल्याकडं 10 गाड्या घेतो, एक गाडी घेतो आपण 6 महिन्यात एकदा होईल सर्व्हिसिंग करतो. प्रेव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर. खराब होण्याच्या आधी गाडी सर्व्हिसिंग करतो, आपल्याला लाभ होण्याचा. आपण म्हणतो का माझी गाडी खराब होते, त्याच्या आधी सर्व्हिसिंगला जातो. ज्या गाडीचे पार्ट बाजारामध्ये मिळतात त्याची काळजी घेतो. मी माझे घर रोज धावतो, पण दिवाळीची स्पेशलचा पहिला 10 गाड्या विकत घेण्याची ताकद आहे, पण तरी गाड्याची काळजी घेतो. पण ज्या वस्तू बाजारात मिळतात त्याची काळजी घेतो. पण शेजारचा एखादा पार्ट जर डॅमेज झाला ना, ज्याला डायबिटीस मुळे पाय कापायची वेळ आली आहे त्याला विचारा काय परिस्थिती. म्हणून सांगतो तर ज्या शरीराचे पार्ट बाजारात विकत मिळत नाही त्याच्यासाठी काही काळजी नाही. माझ्या प्रभू रामचंद्रांनी जो रस्ता सांगितला आहे तुम्ही करून पाहावा. म्हणून सांगतो श्रद्धेने समजून घ्या, तर रिझल्ट आहे माझ्या बोलण्यात रिझल्ट आहे, तुमच्या करण्यामध्ये रिझल्ट आहे. माझं काम फक्त समजवणे करणं तुमचे. आज अनुभवतोय 10 वर्षापासून, नुसता सल्ला द्यायला बसलेलो नाहीये, जगून बोलतोय. माझ्या क्लिनिकवरती रोज पेशंट येतात, दररोज लाखो रुपये करोडो रुपये खर्च करतात, रिझल्ट नाही महाराज. 50,000-50,000 रुपये रोजचा बेडचा खर्च करणारी माणसं हॉस्पिटलमध्ये जाऊन बघा काय परिस्थिती आहे. रडायला कोणी नाहीये, वाट पाहतात माणसं, माणूस कधी नाही म्हणून. ज्या माणसाने आयुष्यभर घर सांभाळलं त्या माणसाची नाही ना म्हणून घरचे वाट पाहतात कधी नाही, कारण त्यांच्या हालपाला पावले जात नाही. याच्यात नाईलाज खूप कोणाची नाही. म्हणून म्हणतो ती परिस्थिती जर माझी येऊन द्यायची नसेल ते 15 दिवसासाठी करून तर बघा. कुठं काय जातंय, काही जात नाहीये, कुठलं काम बंद करायचं नाहीये. म्हणून दशा बदलायची आहे, दिशा बदलून बघा, परिस्थिती बदलायची आहे, रस्ता बदलून बघा. सकाळी उठल्यापासून कमीत कमी 10 वाजेपर्यंत ते जास्तीत जास्त 12 वाजेपर्यंत निर्जल उपवास करायचा. त्याचं कारण असं आहे की आपलं शास्त्र सांगतं आहारम पचिती शिखी पोषक आहार वंचित. अन्न पचवायचं काम चक्रांनी करतो, पण त्याला खायला दिलं नाही तर तुमचे दोष पचवतो. घरातली तर गृहिणी आहे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत धुणं भांडी झाडून स्वयंपाक करीत असत, तिला रिकामा जर वेळ भेटला नाही तर ती घराच्या बाहेरचा कचरा आणि दाराचा ती म्हणून मला इथंच वेळ भेटत नाही तर मी घराचं काम कधी करू सकाळी. विचार करा, आपलं जेवण तर थांबायला तयार नाही. अहो एकदा जेवतो तर 14 तास पाचन पोषण निष्ठा करता लागतात. आपण स्वतः जेवतो, चहा दूध नाश्ता पाणी ही गिरणी चालूच आहे. तर आत्या जेवायला रिकामी वेळ कधी भेटणार, सफाईला वेळ कधी भेटणार. म्हणून तो झालं मी सांगतो घटक चोकअप झाली पण ती कुठे नाही घालणार. तसं शरीराचं मनाशी चोकअप झालं ते रोगाच्या रूपात काय होतं. म्हणून सांगतो हेच रोग, याला मी काय म्हणतो ऍक्टिव्हिटी, हेच रोग बाहेर येतात, सर्दी खोकले ताप आणि पुढे मोठे आजार. म्हणून आपल्याला स्वतःच्या सफाईला वेळ द्यायचा असेल तर सकाळची सुरुवात करून तर बघा. निर्जला उपवासाने 10 वर्ष झाले माझी सुरुवात अशीची. नाहीतर मी सकाळी उठल्यावर 4 पुन्हा आपल्याला उपवास करायचा. उपवासाचं महत्व मी काय तुम्हाला सांगतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती उपवास म्हणजे काय. उप म्हणजे निकट जवळ, वास म्हणजे भगवंताच्या जवळ. म्हणजे त्या दिवशी 14 दिवस खाल्लं, 15व्या दिवशी बाबा उपवास कर, एकादशी कर. एकादशीला काय सांगितलं, 11 जे आपण म्हणतो ना कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रिय 11 मन भगवंताला जवळ अर्पण करायचं राहतं. उपवासाला कसला खाऊ, जवळ परिस्थिती मनात वाहू, मन द्यायचं असतं त्या दिवशी. कारण 14 दिवस माझ्या डोक्यात भोगाचे विचार होते, पण 15व्या दिवशी माझ्या डोक्यात भगवंताचे विचार पाहिजे. नुसतं भोजनात परिवर्तन नाही माझ्या डोक्यामध्ये सुद्धा परिवर्तन असलं पाहिजे. म्हणून तो एकादशीचा दिवस आहे. मग त्या दिवशी ऋषीमुनींनी काय
काय सांगितलं? त्या दिवशी मला फलाहार करायला लावला. फलाहार करायला लावला. आम्ही फलाहार केला. फलाहार म्हणजे पूर्वी जेव्हा मॅनचेस्टर नावाचं कापड यायचं तर आपल्याला बोलता येत नव्हतं, आपण त्याचं मांजर पाठ केलं. तसं फलाहार सांगितला, आपण त्याचा फलाहार केला. का बरं फलाहार सांगितला? कारण 14 दिवस तू खाल्लं, 15 दिवशी आतड्यांना आराम दे, सफाई होईल. कारण फळं 2 तासात पचतात आणि शिजवलेला आहार 14 तास लागतो पचायला. त्या दिवशी आतड्यांना आराम भेटल तर सफाई होईल. आहार पचती शिकी, दोषाला आहार वर्जित, अन्न पचल, साफ होईल, तुझे रोग निघून जातील. पण आपण काय केलं? एकादशी, दुप्पट घाशी आणि वारंवार दवाखान्याला जाशी. आपली ही परिस्थिती व्हायला लागली. म्हणून सांगतो उपवास हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. म्हणून सकाळची वेळ जी असते ती सफाईची राहते. घरामध्ये तुम्ही बघा, घरामध्ये गृहिणी सुद्धा साफसफाई करते. आपण पण आंघोळ पांघोळ करतो, आपण साफसफाईकडे लक्ष देतो. सकाळची वेळ ही स्वच्छतेची राहते. तसं आपल्या आतडे सुद्धा सफाई करीत राहतात. म्हणून सकाळी उपवास करायचा. मग आता उपवास किती वेळ करा? सहन होईल तेवढा. जोपर्यंत सहन होतंय तोपर्यंत उपवास आहे, आणि सहन नाही झालं तर उपाशी राहतं. आणि उपाशी राहिला तर निगेटिव्ह वाढत ताकद, आणि उपवास केला तर पॉझिटिव्ह ताकद वाढत. म्हणून पुन्हा लक्षात घ्या, लोकांना फरक कळत. उपवास म्हणजे खायला आहे पण खायचं नाही, आणि उपाशी म्हणजे खायलाच नाही. नाईलाजाने उपाशी राहावं लागते. मला खायला आहे ना, म्हणून मला उपवास करायचा आहे. कमीत कमी सकाळी उठल्यानंतर तुम्ही किती वाजता उठता? तुम्ही 4ला उठता, 3ला उठता, 10ला उठता, पण किमान 2 ते 3 तास, किमान 4 तास, 5 तास किती तुमच्यामध्ये शक्ती आहे त्या विल पॉवरनुसार उपवास करा. मी रोज पहाटे 4:15ला उठतो आणि 4 ते 6 माझ्या 18 अध्यायाचं भगवद्गीतेचं रोज पारायण असतं. 18 अध्यायाचं रोज पारायण असतं. आज मला 218 दिवस झाले आणि भगवंतापुढे संकल्प केलेला आहे का 700 श्लोक आहे, 700 दिवस एकही दिवस सुट्टी न घेता आणि वेळ सुद्धा न चुकवता पहाटे 4 वाजता देवाच्या जवळ बसत आणि 18 अध्यायाचं पारायण. हे आहे सकाळी वर उठतो, कारण सातत्याची शक्ती आहे. अहो विचार करा, नुसतं चिंत म्हटलं तर तोंडाला पाणी सुटतं. मग साधारण शब्दात एवढी ताकद आहे. जी वाणी भगवंताच्या मुखातून निघाली आहे भगवद्गीता, जे मंत्र भगवंतांनी गायलेले आहेत त्या मंत्रामध्ये ताकद किती असेल, शक्ती किती असेल. म्हणून माझ्या गुरूंनी सांगितलं ह्या जन्मात नाही तो प्रत्येक जन्मात वाची. पशुच्या हा जन्म भेटलाय कर अभ्यास. म्हणून मी ठरवलं, गुरूंना सांगितलं रोज पहाटे 4 वाजता म्हणजे 4 वाजता भगवंता गीतेचं पारायण करतो. आणि मी 700 दिवस सांगितले, आज 218 दिवस झाले, एकही दिवस सुट्टी नाही. म्हणून मला सांगायचंय मी 4:45ला उठतो तरी माझा उपवास असतो 12 वाजेपर्यंत, तरी मी उपवास करतो 12 वाजेपर्यंत. अहो 1 तास व्यायाम केल्याची जी शक्ती खर्च होते ना, त्याच्यापेक्षा 1 तास बोलण्यातून शक्ती जास्त खर्च होते. आणि मी जे पारायण करतो ते मनात नाही करत, मोठ्याने म्हणतो, कारण त्याला तसं वातावरण तयार होतं, आजूबाजूची निगेटिव्ह एनर्जी निघून जाते. म्हणून सांगतो एकतरी ओवी अनुभवावी. ज्ञानेश्वरांचे जे आहे ना लांबे मार्ग, एकतरी ओवी अनुभवावी. म्हणून याच्यात पावर एवढी आहे, अनुभव तर करा. म्हणून उपवास कमीत कमी सकाळी उठल्यापासून जेवढा होईल तेवढा करून बघा. आवडी रस्ता बदलून बघा, ट्रॅक बदलून बघा, आयुष्य बदलून जाईल. माझं बदलतं. म्हणून सांगतो की भगवंताचा रस्ता आहे. हा उपवास सोडताना पहिला दिवस घ्यायचा आहे, मग तुम्ही 10ला घ्या, 11ला घ्या, 12ला घ्या, आणि नाही जमलं तर 9ला घ्या. काही माझं म्हणणं नाही, पण पहिला दिवस घ्या. कारण किती सांगितलंय पत्रम पुष्पम फलम तोय वेगळं मागता प्रयशती पान फूल फळ पाणी. पहिला ज्यूस घ्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कच्च्या पालकाचा, अगदी पाणीपुरच्या पाण्यासारखा ज्यूस लागतो. या पुस्तकामध्ये आमच्या रेसिपी दिलेल्या आहेत कच्च्या आहाराच्या. त्याच्यामध्ये पहिल्याच पानावरती कसा ज्यूस बनवायचा आहे ते मी सांगितलेलं आहे. पालकचा ज्यूस 250-300 ग्राम कच्ची पालक, त्यात सेंदो मीठ, गूळ, लिंबू, पुदिना, आलं, कोथिंबीर, चाट मसाला. सांगा मला मी काय बाहेर सांगितलं? तुमच्या किचन मधलं सगळं सांगितलं. एक तरी अनोखी शब्द सांगितला. ज्यावेळेस लक्ष्मणाला बाण लागला होता त्यावेळेस मूर्छित झाल्यावर हनुमंतांनी काय संजीवनी आणली ना, मला ते गीत आठवलं. नाम के पद पर हनुमत जी सागर शील तराई थी, पान लगा जब लखन लाल को संजीवनी मिलाई थी. महिमा अपरंपार है पवन पुत्र हनुमान की, माला में राम नहीं वो माला है किस काम की. मग 5 वेळेस लागला त्यावेळेस हनुमंतांनी भगवंतांनी काय आणलं होतं? संजीवनी आणली होती ना, म्हणजे वनस्पती आणली होती ना. मग हीच वनस्पती तर तुमच्या किचन मध्ये आहे, तुम्हाला कुठं
म्हणून मी सांगतोय तुम्हाला, अनुभव तर करून बघा. हात पालक ज्यूस कोरोनामध्ये घराघरामध्ये जाऊन पाहता लोकांना, हात ज्यूस आयसीयू मध्ये जाऊन लोकांना मी पेशंटला पाहता. तुम्हाला सांगतो, आमच्या इथे 100च्या वर घर दाखवल त्यांच्या घरी ज्यांना कोरोना झाला होता त्यांना ज्यूस पाजले. अक्षरशः 3 ते 5 दिवसामध्ये त्यांना रिझल्ट भेटले. माझ्या या पुस्तकामध्ये तुम्हाला कोरोना पेशंटचे सुद्धा रिझल्ट भेटले वाचायला. म्हणून सांगतो, हे प्रॅक्टिकल आहे. कुठलाच रोग लाईलाज नाहीये, कुठल्याच आजाराला घाबरायचं कारण नाही, कुठल्याच व्हायरसला घाबरायचं कारण नाही. मी त्या काळामध्ये, कोरोनाच्या काळामध्ये 11 महिन्यामध्ये 118 गावं गुजरातमध्ये जाऊन या लसाचं प्रबोधन करून आले. 11 महिने 118 गावांमध्ये जाऊन. तर घाबरू नका, कुठलाही व्हायरस, आज कोरोना आलाय उद्या अजून दुसरा कुठे. अहो तुम्ही पाहिलं का पशुला कधी डेंगू झाला? एवढे दणकट माणसं, एक डेंगू होतो, पंचरून जातो, 4 माणसं लागतात म्हणून जावं. कुठल्या पशुला झाला डेंगू? अहो ते खातात कुठं, पितात कुठं? गटारीचं पाणी पिऊन किडा जाऊन खाणारे पशु, पण त्यांना बीपी, डायबिटीस, थायरॉइड, हातपाय मनपट, कंबर दुखी नाही, त्याला कुठल्या प्रकारचा थापा नाही, त्याला हिमोग्लोबिन कमी पडत नाही, त्याला बीपी कमी नाही, त्याला टीपी कमी नाही. आमच्या महिलांना बघा घरामध्ये हिमोग्लोबिन कमी, खाता तुम्ही काय खाऊ घालता, सगळं तर खाऊ घालताय. हिमोग्लोबिन कमी, त्यांना त्याच्यानंतर पेट्रोल कमी, चालता कुठं चक्कर येऊ राहिली, गुडघे दुखताय, कंबर दुखताय, पण कुठल्या पशुला नाही. 50 पोते बैलगाडीमध्ये बैल वाहतो, पण त्याला कमरेला घ्या. आणि इथं आम्ही असं काय कामं केले हो, आमच्या कमरेमध्ये गाठ पडताय, हाडकं आमची जी झाली एवढे कमजोर आमचे हाड आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, अगदी सोपा रस्ता मी देऊ राहिलोय, आपण 15 दिवस अनुभव. म्हणून सकाळी उठल्यानंतरचा उपवास सोडताना पहिला ज्यूस हिरव्या पालेभाज्यांमध्ये घ्यायचा. 250-300 ग्राम पालक, आणि पालक तर तुमच्याकडे सगळीकडे आहे ना. ही जी पालक आहे ही तुमचा औषधी आणि सगळ्या आजारांना. त्याचं कारण मी तुम्हाला धाडू देतोय. लक्षात ठेवा, लोक म्हणतात मी बोलत असताना आमचा डायबिटीस आहे, आमचं कोलेस्ट्रॉल आहे, आम्हाला अजून एक आजार आहे, बरं होईल का? अहो धाडूचं काम काय राहतं? वेगवेगळ्या धाडूने वेगवेगळा कचरा साफ करतो का आपण? एकाच धाडूने सगळा कचरा साफ करतो ना. तसं रस्सा हा तुमच्या शरीरात कुठलाही प्रॉब्लेम असो, तुम्हाला सांगता येण्यासारखा असो किंवा न सांगता येण्यासारखा असो, कुठलाही आजार असो, तर बरा करण्याची ताकद जर कोणामध्ये असेल तर ह्या झाडूमध्ये रस्सा आणायचा. आणि म्हणून सांगतो, नुसता बोलत नाहीये, तुम्हाला लागत तेवढे फोन नंबर देऊ शकतो, तुम्ही फोन करून विचारू शकता. अहो 10 वर्ष इन्सुलिन घेणारा माणूस 4 दिवसामध्ये इन्सुलिन बंद केलेली आहे. अक्षरशः 20 वर्षाच्या गोळ्या औषधं खाणारा माणूस 15 दिवसामध्ये रिपोर्ट नॉर्मल आलेले, रिपोर्ट सहित बात करतोय, नुसता मुगम बोलत नाही. म्हणून सांगतो, या रस्त्याला मी समजून घ्या. त्या तळमळीने मी सांगतोय ना, अनुभव घेऊन बघा. कारण मी लय लोक पाहतो, भारतात लोक पैसा कुठल्याही कामाला येत नाही त्यांचा. म्हणून सांगतो, पैशाने स्वास्थ्य मिळत नाही. ह्या रस्त्याला मी समजून घ्या. हा जो ज्यूस आहे पालक ज्यूस, हा बनवला हा 3 तास टिकतो. कुठे जायचं असेल तर बॉटलमध्ये घेऊन जा. लक्षात घ्या, तुम्ही म्हणा आम्हाला कामाला आता शेतीची, तुम्हाला काय लागतं बोलायला? तुम्ही तो रूम मध्ये बसून, ऑफिसमध्ये बसून बोलता, पण तेच जवळ खाणारा बैल कधी थकलेला दिसत नाही. तो कधी दुपारी थांबला नाही, शनिवार आपण मात्र सारे 40 वर्षामध्ये 60 दिसायला लागलो आणि 50 मध्ये 70 दिसायला लागलो. बघा कमी वेळात म्हातारे होते का? कारण शहरामध्ये ऍसिड वाढत. जेवढ्या शहरामध्ये ऍसिड वाढेल ना, तेवढ्या लवकर तुम्ही म्हातारे व्हायला लागतात. आणि म्हणून कत्तावर करणारे ऋषीमुनी हे 100-100 वर्षापर्यंत निरोगी राहायचे. बघा, म्हणून तुम्हाला सांगतो, जेवढं शरीरामध्ये ऍसिड तेवढं थकवा लवकर येतो. म्हणून आहार जो आहे ना, युक्त आहार, आहार, हा जो आहार शब्द जो आहे त्याचं मी तुम्हाला सांगतो, आहार जर कधी योग्य असेल, तुम्हाला सांगतो कुठलाही आजार आपल्या जवळ येणार नाही, अनुभवातून घेऊन लागेल. म्हणून हा जो ज्यूस आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. 3 तास टिकतो. पुढे जायचं तर घेऊन जा. 1 ग्लास ज्यूस एका जेवणाची ताकद देतो. तुम्ही विचार करा, 4 पोळ्या जरी खाल्ल्या ना तर 14 तासामध्ये ग्लासभर ज्यूस बनतो. बाकीची घाण बनते ना. आणि ही जी घाण आहे ही गॅस ऍसिड कपच्या रूपात बनते. मग तुमच्या शरीरामध्ये गॅस वाढला तर काय होतं? आणि गॅस कुठं असतो? जिथं गोबर असते. जिथं गोबर असतं तिथं आपण बसू शकत नाही. तर आपला देव, आपला भगवंत स्वस्त कसा बसू देईल तुम्हाला? म्हणून तुम्ही काय स्वस्त राहता. ज्या दिवशी पोट साफ होत नाही ना, त्या दिवशी तुम्ही मला दिवसभर स्वस्त राहता. हा जो गॅस आहे, जिथं गोबर आहे तिथं असतो. गॅस वाढला तो वात होणार, वात झाला तर सांधिवात, आमवात, पेशीवात, त्याच्यापैकी काहीतरी होणार. सांधिवातात जॉईंट दुखणार, आमवातात पोट दुखणार, पेशीवातात स्थळ दुखणार. आणि डॉक्टरकडे तुम्ही जातात चेक करायला, तर डॉक्टर सांगतात लिक्विड कमी झालं, वजन कमी करा. आणि वजनाची प्रॉब्लेम असते तर जगात बारीक माणसाला रोगच नसते. म्हणून सांगतो, वजनाची प्रॉब्लेम असते तर हत्ती बैलाची काय मुक्ती दुखली असते. अहो प्रॉब्लेम वजनात आहे का? अहो प्रॉब्लेम शरीरामध्ये साचलेल्या गॅसेसमध्ये. आणि गॅस कशापासून बनतोय? गॅसेस बनत आहे शिजवलेल्या पदार्थापासून.
सांगितले त्यामध्ये शिकलं फलार कर फराळ नको करू तो शिजवलेलाच आहे ना. म्हणून सांगतो तुम्हाला अनुभव करा. तिसऱ्या दिवसात चमत्कार काय ना तुम्हाला दिसायला लागेल. तिसऱ्या दिवसामध्ये ज्या दिवशी घराची सफाई होते ना त्या दिवशी घर प्रसन्न वाटतं. आपण म्हणतो दिवाळीची सफाई माझं घर मला खूप छान दिसायला लागले मला त्या मनात तुझ्यावर. कारण जिथं स्वच्छता असते तिथं प्रसन्नता निर्माण होते आणि जिथं अस्वच्छता असते तिथं अप्रसन्न वाटतं. म्हणजे भगवंताचं घर आहे त्या घरामध्ये कचरा सापडे असेल तुम्हाला प्रसन्न कसं का वाटतं. तुम्ही स्वतःला विचार करा तुम्हाला स्वस्त वाटतं का अस्वस्थ वाटतं, प्रसन्न वाटतं का अप्रसन्न वाटतं. तुम्हीच विचार करा. म्हणजे आपला जे गुंतवतो की गुंतवतो कमी सफाई करावी नाही करावी काय करावं. म्हणून 15 दिवस सफाई करा. म्हणून हा जो ज्यूस आहे हा तुमच्या सगळ्या आपली घालणार त्याच्या जेवढी ताकद आहे. कोणते पैसे राहते तुम्हाला कोणते पैसे राहते. अहो देवाने स्वास्थ्याची गाडी बोललेली हो आपण उलट्या गाडीवर गेलो पैसे कोणत्या डॉक्टर मग कुठल्या डॉक्टरकडे जाऊ काही गरज नाही अनुभव बोलतो. हा जो ज्यूस आहे कुठे जायचं असेल तर घेऊन जा आणि कुठल्याही पानांना तुम्ही त्याच्यात टाकू शकता. पण आता सध्याच्या ताज उपयोग करायचे नाही कारण सुरुवातीला आपल्याला ताजा साधा ज्यूस प्यायचा आहे. म्हणून ताजा ज्यूस प्यायचा आणि जमलं तर 3 तास टिकतो. एक तास एका जेवणाची ताकद देतो. तुम्ही 2 तास 3 तास 4 तास काय करायचं. आता हा जो ज्यूस आहे हा घेतल्यानंतर दिवसभर सीझनल फळ पाहिजे तेवढी पाहिजे तेवढं खाऊ शकतो. सीझनल फळामध्ये मार्केटमध्ये जी अवेलेबल आहे घ्या. ज्या सीझनमध्ये जी फळं आली ती देवाने दिलेली औषधं राहतात. तुम्हाला कुठं खायला पाहिजे बरोबर का. तुम्हाला उपाय कुठं राहिला फक्त गॅस बंद केला 15 दिवसासाठी फक्त गॅस बंद केला. तुम्ही बघा ना रस्त्याचं काम चालू असतं त्यावेळेस रस्त्याचं काम चालू असतं रोडचं काम चालू असतं त्यावेळेस तुम्ही किती गॅस घ्या. तुमची गाडी एसी आहे मर्सिडीज आहे कोणती असते तुमची ओळख किती व्यायपेक्षा असते. रस्त्यावर जाऊन जाता बाजूने जा तुम्ही ज्यावेळेस बाजूने जातात त्यावेळेस ट्रॅफिक जाम राहतो रस्ता खराब राहतो गाडी हळू चालवावी लागते तुमची चिडचिड होते. तुम्ही काय म्हणता काय डोक्याला त्रास होतो बरोबर की नाही. रस्त्याचं काम चालू आता काम चालूच आहे बघा. त्यावेळेस तुम्ही काय करता सहन करता समय देता आणि संयम करता आणि त्याच रस्त्याचं काम झालं गाडी पळवा ना तुम्ही म्हणायची की तुम्ही म्हणता जाऊ दे त्रास झाला रस्ता पाहिजे मग इथं बात करणार नसते कोणता चोकअप झालेला आहे मग डॉक्टरला कळत रिपोर्टवर रिपोर्ट काढताय कागदावर वाढताय पण रिझल्ट तुझं भेटतोय नाही भेटत. म्हणून सांगतो रिझल्ट कुठे आहे तुमच्या घरामध्ये. म्हणून सफाई करायला वेळेला मग हा जो ज्यूस आहे पाण्याचा ज्यूस घेतल्यावर दिवसभर सीझनल फळं पाहिजे तेव्हा पाहिजे तितकी खा. कोणतंही फळ खायला म्हणा नाही. डायबिटीस असत्या तरी तिसऱ्या दिवशी डायबिटीस वापर होतो तरी वापर होतो. त्याचं कारण फळांमध्ये असते की शुगर आहे नॉर्मल आहे ही जी आहे नॅचरल आहे आणि त्याच्यात फ्रुक्टोज आहे त्याच्यावर तुम्हाला कधीच त्याचा त्रास होणार नाही. बिलकुल फळं खाऊ शकता तर या रस्त्याला लागतात. त्याच्यानंतर सांगतो दिवसभरामध्ये सीझनल फळं आणि संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस गाजर बीट टोमॅटो काकडी हे प्रभुरामचंद्र 14 वर्षामध्ये त्यांनी तो आहार केला ना शाक फळं आणि कंद अत्यंत समजतं पालेभाज्या फळं आणि कंद फळं वेगळं काय सांगतो तुम्हाला त्यांचा तर आता सांभाळलं वेगळं काय सांगतोय का आणि करायची तर तयारी नसेल तुमची तर मग देव काय तो म्हणतो मला आता पुढे रस्त्याला चालायचं नाही डॉक्टर वाट पाहत आहे शेवटी आपण पैसे कमवतो सांगतो 75% पैसे आपण डॉक्टर सांगतो कमवतो. मनाला विचारलं बोलताना हेच तर म्हणतो का आमच्या भारतामध्ये दवाखान्याला पैसे म्हणजे गॅरंटीच नाही आम्हाला काम निरोगी राहू त्याचं कारण आम्हाला रस्ताच माहिती. म्हणून मला सांगायचंय आपला पैसा भगवंताच्या कामासाठी खर्च करू अशी विचारधारणा ठेवा तो भगवंत माझं संरक्षण करील. फक्त मध्ये हा जो रस्ता मी सांगतोय ना तुम्ही काय खाता आणि काय पिता हे मी बंद नाही करीत आहे. अहो मी गाडी 150 पळवायला लागतो हो माझं म्हणणं लक्षात घ्या पण गाडी सर्व्हिसिंग करा. म्हणून दर 3-4 महिन्याला एकदा मी जे सांगतोय ना रस्ता करा. दर 3-4 महिन्याला 10 दिवस जरी केलं तरी तुम्हाला सांगतो कुठला प्रॉब्लेम शहरामध्ये राहणार नाही. परंतु माणसाला कसे माहिती का फुकट सरळ पाहिजे काय पैसे घ्यायचे ते घ्या गोळ्यावर घ्या. अहो या जगात फुकट फक्त कचरा मिळतो फुकट फक्त रोग मिळतात. अहो तो भगवंत 24 तास अर्जुनाबरोबर होता पण युद्धामध्ये उभा राहिल्यावर लढायला कोणाला लावलं. भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला उत्तरेदा परमात्मानं आत्मानं साधे आत्मवेळात्मन बंधून आत्मवेळ प्रार्थना तुझा उद्धार तुलाच करावा लागल. लढावा कोणाला लागलं अर्जुनाला लढावं लागलं. नाही तर भगवंतांनी एका चक्रात सगळ्यांना संपवलं नसतं का. जिथं अर्जुनाला लढाई लढावी लागली तिथं माझ्या रोगाविरुद्ध चिताळी मला नाही लढावं लागलं मग मला हातपाय हलवावं नाही लागलं. म्हणून सांगतो 10-15 दिवस नाही करू शकत का आयुष्यभर खाल्लंय आयुष्यभर खायचंय मला कुठं करू लागले 10-15 दिवस बघा. अहो हिंमत आहे म्हणता तो मदत आहे खुदा तो हिंमत दाखवतो ना त्यालाच भगवंत मदत करतो. तुबड्यांसाठी देऊन
सगळे दुखणे पूर्ण जातात की नाही अनुभव घ्या. त्या 15 दिवसामध्ये शरीरामध्ये स्किन ला बोलायला लागतो. घरच्या घरात सफाई केली ना ते घरचं बघतं म्हणजे घरचं बघणार नाही का. वजन जे आहे ते 7 ते 8 किलो कमी होतं. जास्त कमी आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो शरीर हलकं व्हायला लागतं. जर शरीर जड वाटत असेल तर समजून घ्या तुम्ही रोगाच्या दिशेला आहे आणि शरीर हलकं वाटत असेल तर तुम्ही निरोगाच्या दिशेला आहे. तर सकाळी उठून भूक लागत असेल तर तुम्हाला रोगाच्या दिशेला आहे. सकाळी उठून कामाची गती वाढत असेल तर तुम्ही निरोगाच्या दिशेला आहे. रस्ते लक्षात घ्यावा मी काय सांगतोय. म्हणून सांगतो हा रस्ता समजून घ्यायलाच लोकांना वेळ नाही. कारण लोकांकडे पैसे खूप आहे आणि दवाखाने करायचे. म्हणून आम्ही सांगतो 100 लोकांमध्ये 4 ते 5 लोक आहेत बाकीचे दवाखाने करणार. म्हणून नाही तर त्यात म्हणून सगळ्यांनी ऐकलं पाहिजे असं नाही. पण जे ऐकतील त्यांनी करून बघा एवढं माझं म्हणणं. तर संध्याकाळी व्हेजिटेबल ज्यूस गाजर बीट टोमॅटो काकडी वगैरे संध्याकाळी घ्यायची. त्यानंतर रात्रीच्या वेळेस त्याच्या पुस्तकात दिलेल्या रेसिपीज आहे या अलग अलग प्रकारच्या रेसिपीज आहे या सगळ्या कच्च्या आहाराच्या आहे. रात्री सुद्धा गॅस पेटवायचा आहे. या 15 दिवसामध्ये काम चालू रस्ता बंद करायचा म्हणजे 15 दिवस शिजवलेला पदार्थाला बिलकुल हात लावायचा. अनुभव तर करा. आयुष्यभर खायचे हो मी सांगतो भांडं खाली करा मग काय भरायचं बघा. भरलेल्या भांड्यामध्ये तुम्ही अर्धा चमचा पाणी टाकलं काय आणि 1 ग्लास पाणी टाकलं काय ते वाया जाणार. म्हणून मला सांगायचे पहिले भांडं खाली करा. पहिले शरीर तुम्ही भांडं खाली करायचे साफ करायचं पण मलाच करावं लागेल ना. म्हणून हे साफ करायसाठी 15 दिवस. मग रात्रीच्या पुस्तकात दिलेले विविध प्रकारचे सल्याडे विविध प्रकारचे जे काही जसं मोड आणि उसळ त्यात कांदा टोमॅटो तिखट मिरची टाकून का कधी स्वीट कॉर्नचे दाणे टाका गाजरचा हलवा बीटचा हलवा सगळा कच्चा आहार दिलेला आहे याच्यामध्ये. शिजवलेलं काहीच नाही. सगळ्या कच्च्या आहाराच्या रेसिपी एवढ्या सुंदर आहे. त्यावेळी तुम्ही रस्सा चालू करतात ना अक्षरशः काकडी खाताना टोमॅटो खाताना जी चव येते जी सुगंध येतो तो आता बोलतो त्यावेळेस कच्चा आहार बोलतो. शिजवलेल्या आहारामध्ये फरक पण नाही. म्हणून तुम्हाला सांगतो किती सुंदर ते म्हणून कच्चा आहार 15 दिवसासाठी करायचा. आणि हे करत असताना सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो तर जसं आपल्या घराला माळ राहतो ना माळ साफ केल्याशिवाय घर साफ होत नाही पूर्ण. बाकी तर रोजच जातो. तसं आपल्या शरीराला मलाशय राहतं आणि मलाशयाची बाकी सगळी लक्षात दिलेली. मला सांगायचं काय आहे तर मलाशय साफ झाल्याशिवाय कुठला दादा बरा होत नाही. ते मलाशय कसं साफ करायचं हे नीट समजून घ्या. रस्ता आहे ना समजून देत कोणी आणि आजकाल सगळेजण जे आहे ना त्यांचं सगळं लक्ष कस्टमर करायचं राहतं. म्हणून हा रस्ता नीट समजून घ्या. तर मलाशय साफ झाल्याशिवाय रोग बरे होणार नाही. मलाशय कसं साफ करायचं त्यासाठी ॲनिमा करावा लागतो. सगळ्यात महत्त्वाचं ही जी दाढी आहे ती एकदा बघून घ्या. त्यावेळेस आपण जे बनवू मिक्सरमध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बनवू या दाढीमध्ये टाकायचा बाहेरची दाढी याला पिळायचं तो चुकी तो प्युअर वाळलेला दूध स्वतः झाडाला टाकायला बसला तो दूध आपण प्यायचा आहे. लक्षात आलं. म्हणजे घरामध्ये लहान मुलं सुद्धा ज्यूस पिले पाहिजे. इतका सुंदर दूध वापरायचा त्यासाठी दाढी. आणि हे होतो ॲनिमा आहे याला म्हणतात ॲनिमा. कसा करायचा आणि समजून घ्या. तर हा समजला तुम्हाला दवाखान्यात जायची गरज पडणार. त्याचं कारण असं आहे की प्रत्येकाला काय वाटतं बरेच काही समजले. प्रत्येकाला वाटतं पाण्याने साफ होतं पाण्याने पोट साफ होतं. अहो पाण्याने पोट साफ कसं काय होतं. पाणी युरिनच्या माध्यमातून निघून जातं आणि कचरा टॉयलेटच्या माध्यमातून निघून जातो. पाण्याचा मार्ग वेगळा. जेव्हा जेव्हा तुम्ही पाणी प्याल तेव्हा तेव्हा पोट साफ व्हायला पाहिजे. तर असं तर होत नाही. असं तर कधी होत नाही. आणि हे बाबतीत लक्षात ठेवा डॉक्टर आपल्याला 3, 4, 5 लिटर प्यायला लावतात पाणी. तहान लागल्याशिवाय कधीच पाणी प्यायचं नाही. अति सर्वत्र म्हणजे अति पाणी शेतीला सुद्धा नुकसान करतं. आपल्या वनस्पतीला आपण अति पाणी टाकतो नाही टाकत ना. तोपर्यंत तहान लागलेली नाहीये आता जेव्हा पाणी मागत नाहीये तर बरंच पाणी का प्यायचं. म्हणून अति सर्वत्र वर्जे तहान लागल्याशिवाय पाणी प्यायचं नाही. लक्षात ठेवा. आता दुसरी गोष्ट अजून काही समजेल का पालक ज्यूस किंवा पाण्याने किडनी स्टोन होतो. या काही गोष्टी पोटात का बसतो आम्ही ॲक्वाचं पाणी पितो. आता 3-3 लाखाचे किडनी मशीन आलेले आहे. एवढं महागडे पाणी पितो तरी पोटामध्ये किडनी स्टोन होतात. आणि पचन संस्था कमजोर आहे. त्यात पाण्याचा काय दोष आहे. म्हणून सांगतो तुम्हाला त्यात पालकाचा काय दोष आहे. म्हणून तुम्हाला सांगतो हिरवा पाण्यात त्या पालेभाज्याचा ज्यूस नाही स्टोन वगैरे काही होत नाही. असेल तर निघून जाईल. मी तुम्हाला कच्चा करायला लागतो शिजवलेला नाही घ्यायला. हा जो ज्यूस आहे याने निघून जाते सगळीला. म्हणून पालकाचा ज्यूस बिलकुल प्यायचा आहे. त्याच्यानंतर पोट साफ तर रोग साफ या आराणी पण सांगतात कोणी सांगितलं पण पोट साफाचे म्हणून तर 4 टाइम जातात. पण 2-3 दिवस टॉयलेटला जाणारी माणसे जातं पुढं हे मलाशयात जातं. आणि म्हणून मलाशय साफ करण्यासाठी एकच रस्ता आहे तो ऋषीमुनी करायची त्याला पस्ती मारायची. म्हणून सांगतो आता ॲनिमा म्हणतो. ॲनिमा केल्याशिवाय शरीर साफ होणार नाही.
नाही आणि कुठलाही रोग जाणार नाही आणि त्या आजपर्यंत कोणी केलं आणि किती जणांना माहितीच नाही. म्हणून सांगतो नीट समजून घ्या आणि मग केल्याशिवाय तुम्हाला कुठलाही आहार बदला तरी पण फायदा होणार. म्हणून आहार म्हणजे गाडीत पेट्रोल चांगलं टाकणे पण गाडी स्वच्छतेने धुवावी लागेल. ती स्वच्छ धुवायची म्हणजे अनिमा करायचा. तो कसा करायचा ते नीट समजून घ्या. कारण मला स्वास्थ्य पाहिजे, मला निरोगी व्हायचं तर भगवंता तुझ्या कामासाठी व्हायचं. अन्यथा पशु सुद्धा स्वसते त्याचा पण देवाला उपयोग. माझ्या जीवनाचा उपयोग देवाला व्हायला पाहिजे. नर अपनी करनी करे तर नरका नारायण हो जाए. एवढी शक्ती माझ्यामध्ये जर देवाने भरली आहे तर साधन पण मजबूत पाहिजे. माझी गाडी जर पंक्चर असेल तर ती गाडी मला कुठं पळवता येणार नाही. आता अॅनिमा कसा करायचा हे नीट समजून घ्या. बघा ही मोठी नळी आणि या क्वाक घरात सगळ्यांना चालत आहे. नीट ऐका, हे सगळ्यांना चालत पण ही जी पुढची नळी आहे ती कोणाला द्यायची नाही. कारण घरामध्ये टूथब्रश कोणाला देत नाही, टूथपेस्ट चालते. तसं नळी माझी स्वतःची. आता ही मोठी नळी आहे कुठं लावायची, या पॉटला इथे लावायची. आणि ही जी छोटी नळी आहे ही आपली स्वतःची पर्सनल, की इथं आपण टॉपला लावली. आता याच्यामध्ये फक्त नळाचं पाणी घालायचं, बाकी काही टाकायचं नाही. माझे युट्यूबला 100च्या वर व्हिडिओ आहेत. ऑस्ट्रेलिया अमेरिकेच्या लोकांनी घेतलेले पण व्हिडिओ आहेत. काही काळजी करू नका. माझे 1.5-2 तासाचे लेक्चर आहे. तुम्हाला सगळी इत्तमभूत माहिती मिळेल. त्याच्यामुळे इथं तुम्ही जरी नीट ऐकलं नसेल तरी माझे व्हिडिओ पाहिले तुम्हाला अजून शांतपणे सगळं ऐकायला भेटेल, व्यवस्थित भेटेल. म्हणून सांगतो आता तुम्ही ऐकता ते थोड्यावेळी तुम्हाला नातेवाईक आठवतील, मित्र आठवतील. मग आपल्याला कळतं एवढा पैसा खर्च होतोय पण बिचारे कुठंच बरे होत नाही तुम्हाला करायचं त्यांच्यासाठी तरी एक डोक्यात ठेवा. हा रस्ता आम्ही त्यांना सांगू. म्हणून सांगतो हे नीट समजून घ्या. हा डब्बा त्याला इनळी लावली, त्याला इनळी लावली, त्याच्यामध्ये फक्त नळाचं पाणी भरा, बाकी दुसरं काही टाकायचं नाही. ऋषीमुनी बस्ती करायची, ते नदीमध्ये जाऊन साध्या पाण्याचा अॅनिमा करायची, बस्ती करायची. ती योगिक क्रिया होती पण मेडिकल सायन्सच्या कृपेमुळे आपल्याला डब्बा भेटला. म्हणून मी डॉक्टरांना नेहमी देवच मागतो. कारण ज्यावेळेस इमर्जन्सी येते ना, त्या ऍक्सिडेंट वगैरे झाल्यावर डॉक्टर का ठेवणार आहे. म्हणून ते आपल्या विरोधी नाहीये, ते गरजेचेच आहे. पण रस्ता त्यांचं काम आपण हलकं करतोय, किती त्यांना त्रास देतात. म्हणून आजारी व्हायच्या आधी जरा मोकळं म्हणून या डब्यात पाणी भरून टॉयलेटमध्ये 3 फुटावर, आपल्या संडासमध्ये 3 फुटावर खिडकीला हे अडकवून घ्या. आता याच्यात फक्त नळाचं पाणी भरलंय. आपलं टॉयलेट कमोड असो का इंडियन असो कोणतेही असो, जसं आपण बसतो तसंच बसायचं. पुन्हा सांगतो पाणी सोडून काहीच नाही. गरम पाणी नाही, कोमट पाणी नाही, नळाचं पाणी, विहिरीचं पाणी, साधं पाणी. टॉयलेटला बसतो आपण तसंच बसायचं, कॉक चालू करायचा. आता एवढीच नळी 2.5 ते 3 इंच पुढून संडासच्या जागेवर टाकायची, फक्त 2.5 ते 3 इंच. अर्धा डबा पाणी अर्ध्या मिनिटात आपोआप आत जातं. ते मलाशयात जातं, ते पोटात नाही जात. तडफाय शरीराला पिशागिरी दरवाजा एक साईडला करतो ना, तसं आपल्या शरीरामध्ये वरचं खाली जाईल, खालचा कुठलाच प्रकार वर येत नाही. म्हणून पाणी जे आहे ते खाली जाणार. तर ते मलाशयात पाणी अर्ध्या मिनिटात अर्धा डबा जातं. अर्ध्या मिनिटात पाणी अर्धा डबा गेलं तर तुम्हाला प्रेशर येतो डोळ्याचं. मग बंद करा, नळी बाहेर काढा. अर्ध्या सेकंदात या ऍसिडने सगळा कचरा प्रेशर कुकरच्या स्पीडने बाहेर काढा. अर्ध्या सेकंदात, त्या अर्धा सेकंद बोलतोय ना ते प्रेशर बघा. पुन्हा नळी आत टाकायची, पुन्हा पाणी आतमध्ये जाईल, पुन्हा नळी काढा. अर्ध्या सेकंदात पुन्हा सगळी गॅस कचरा बाहेर येतो. अक्षरशः सांगतो शरीर इतकं हलकं वाटायला लागतं. बघा ज्या दिवशी पोट साफ होतं ना त्या दिवशी तुम्ही हलकं वाटतं, तुम्हाला वजन तेवढंच आहे तुमचं. आणि ज्या दिवशी पोट साफ होत नाही ना त्या दिवशी जड वाटतं, अस्वस्थ वाटतं, वजन तेवढंच आहे तुमचं. वजनामध्ये काही फरक नाही पडला पण हलकं का वाटलं, कचरा निघून गेला. जड का वाटतं, कचरा साचेल. हा कचरा आणि माने निघतो, नॅचरल निघत नाही. कारण आपण नॅचरल खातो. आपण जे खातो ना त्याला मृत भोजन म्हणतात. आणि काय त्याला मृत भोजन म्हणतात. कारण भगवंताने सूर्यप्रकाशात पिकवून दिलं, शिजवून दिलं आणि आपण अग्नीवरती शिजवलं. अहो जे भोजन केल्यानंतर तुम्हाला एनर्जी येते का आराम करावा वाटतो, तुम्ही विचार करा. आज जे आपण जेवण करतोय ना त्याच्यापासून काय